नमस्कार मित्रांनो. रशिया आणि युक्रेन यांच्यामधला जो संघर्ष आहे, तो आता एका नव्या वळणावरती येऊन पोहोचलेला आहे. रशिया युक्रेनवर हल्ला करेल, केव्हा करेल, असे अंदाज वर्तवले जात असतानाच आणि अमेरिकेने युक्रेनमध्ये युक्रेनच्या आसपास आपलं सैन्य आणून ठेवलेलं असतानाच, व्लादिमीर पुटिन यांनी संपूर्ण जगाला एक प्रकारे धक्का देत रशियाचे तुकडेच करून टाकले आणि 2 नवीन देश निर्माण केले आणि त्यांना मान्यता सुद्धा दिली. या घटनेचे युरोप आणि जगाच्या एकूणच राजकारणावरती येत्या काळात गंभीर परिणाम होणार आहेत. आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत. माझं नाव आहे अश्विन घोर. आपण बघताय घनघोर. आज आपल्याकडे आलेले आहेत संरक्षण तज्ञ निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर. सर नमस्कार. घनघोर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. सर सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये जो संघर्ष सुरू आहे, त्याचं एक्झॅक्टली तो एक्झॅक्टली काय आहे आणि तिथली सध्याची परिस्थिती काय आहे? ओके, तुमचा प्रश्न अतिशय म्हणजे त्याला म्हणतात की महत्वाचा आहे आणि आजच्या घडीला जास्तच महत्वाचा आहे. कारण आपण आज ज्या वेळेला बोलतो आहोत तर त्या दिवशी 2-3 अतिशय महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत. सर्वात प्रथम असं की ज्या 2 राज्य जी युक्रेन पासून वेगळी झाली होती आणि रशियाच्या बाजूला आली होती, त्यांना आता स्वतंत्र राष्ट्र बनवून रशियाने त्यांना मान्यता दिलेली आहे. म्हणजे हे जे जागतिक जे इथिक्स असतात, नियम पाळले असतात, त्याच्या हे अतिशय विरुद्ध आहे आणि अतिशय चुकीचं आहे. दुसरं, त्यांनी या 2 राज्यामध्ये आपले सैनिक पण आज पाठवलेले आहेत. म्हणजे तिथे आता युद्धाचा धोका हा वाढू शकतो आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून लगेचच युरोपनी काही पावलं उचललेली आहेत. त्यामध्ये सर्वात महत्वाचं पाऊल जे आहे ते जर्मनीचं आहे. जर्मनीची गॅस पाईपलाईन जी रशियाकडून येणार होती अजून मोठी युरोपकडे, तर त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. परंतु त्याचं सर्टिफिकेशन म्हणजे ती वापरण्याकरता फिट आहे हे झालेलं नव्हतं. तर ते आता थांबवलेलं आहे. म्हणजे थोडक्यात ती गॅसची पाईपलाईन पुढे जाण्याची शक्यता ही आता खूप कमी झालेली आहे. याच्याशिवाय ब्रिटन आणि युरोपच्या अनेक देशांनी आर्थिक निर्बंध काही प्रमाणात रशियावरती लादलेले आहेत. परंतु ते डायरेक्ट नाही, ते अशा लोकांवरती आहे की जे युरोपला वाटतं पुतिन यांना मदत करतात. म्हणजे काही मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहे, काही मोठे कॉर्पोरेट वर्ल्डवाले आहेत, काही बँका आहेत, तर त्यांच्यावरती हे निर्बंध घातलेले आहेत. तर त्याच्यामुळे रशियाला थोडाफार नुकसान नक्कीच सहन करावं लागू शकतं. त्याच्यामध्ये काही डाऊट नाहीये. याच्याशिवाय अमेरिकेने सुद्धा काही निर्बंध घालायचं ठरवलं आहे. खास तर ते लोक ज्यांचा संबंध पुटिनशी जास्त आहे, ते त्यांच्या संस्था आणि त्यांच्या आर्थिक संस्था याच्यावरती काही प्रमाणात निर्बंध घातलेत. म्हणजे निर्बंध हे पूर्ण नाही, परंतु निर्बंध म्हणजे एक कधी पण एक मोठं पाऊल उचललेलं आहे. म्हणजे एके ठिकाणी पुटिनची दादागिरी सुरू आहे की मी हे करीन ते करीन. दुसऱ्या ठिकाणी त्याला प्रत्युत्तर म्हणून नाटो किंवा युरोप किंवा अमेरिका कुठलंही लष्करी प्रत्युत्तर द्यायला तयार नाही. ते फक्त त्याला आर्थिक निर्बंध म्हणायची ते घालतायत आणि ते सुद्धा काही प्रमाणामध्ये. तर याच्यामुळे जे सध्या चाललेलं आहे त्याला आम्ही ग्रे झोन वॉरफेअर म्हणतो. कारण जर आपण गेले महिनाभर वेगवेगळ्या न्यूज चॅनल्स वरती किंवा वेगवेगळ्या वर्तमानपत्रात चर्चा बघितल्या असतील, तर तिथे असं दाखवण्याचा प्रयत्न केला जात होता की या भागामध्ये जे युद्ध आहे ते कधी पण सुरू होईल, युद्धाचा प्रचंड भडका उडेल. कारण जवळजवळ 1.5-2 लाख रशियाचं सैन्य हे युक्रेनच्या सीमेवरती आहे. रशियाची नेव्ही जी आहे ती ब्लॅक सीच्या किनारपट्टीवरती आहे आणि ब्लॅक सी म्हणजे असा समुद्र आहे की जिथे युक्रेनला सुद्धा समुद्र किनारा हा लाभलेला आहे. त्याने तिथून ब्लॉकेड पण करून टाकलेलं आहे. ते मोठ्या प्रमाणात सैन्य आणलेलं आहे आणि जर सैन्य हे वापरलं गेलं तर युद्ध हे नक्कीच मोठं होऊ शकतं, यामध्ये काही प्रश्न नाही. परंतु गेल्या महिन्याभर नुसत्या धमक्या देणं सुरू आहे. म्हणजे ज्याला आपण पारंपरिक युद्ध म्हणायचं, बंदुकीचं युद्ध, लाईट मशीन गनचं युद्ध, हेलिकॉप्टरचं युद्ध, विमानांचं युद्ध, ते होण्याची काही शक्यता दिसत नाहीये. केवळ दमदाटी सुरू आहे. आणि या ग्रे झोन वॉरफेअर मध्ये सध्या रशिया रोजच काहीतरी करतं. एक तर आहे ते म्हणजे इन्फॉर्मेशन वॉरफेअर किंवा माहिती युद्ध किंवा अपप्रचार युद्ध किंवा दुष्प्रचार युद्ध
किंवा त्याला म्हणायचं मानसिक युद्ध. रोज दमदाट्या केल्या जातात वेगवेगळ्या मीडियामध्ये की आम्ही असं करू तसं करू, तर तुम्ही नीट नाही राहता. जर युक्रेन तुम्ही नाटोमध्ये दिलं तर आम्ही हल्ला करू वगैरे. म्हणजे हे हिंदी सिनेमातल्या जे तिथले कॉमेडियन्स असतात ते तशी एकमेकाला धमक्या देत असतात, पण त्या धमक्यांच्या पुढे ते जात नाहीत. ते फक्त आरडाओरडा मोठ्याने करत असतात आणि 5-10 मिनिटं ते असं चालूच असतं. तर तोच प्रकार हा नेमका सुरू आहे. याला धमक्याची पात्र तुम्ही म्हणू शकाल, सायकोलॉजिकल वॉरफेअर, मानसिक युद्ध वगैरे. तर हे सुरू आहे. परंतु याचा परिणाम मात्र आहे होतो आहे आणि जगावरती सुद्धा काही प्रमाणामध्ये होतोय. युक्रेन हा प्रश्न युक्रेनचा आहे म्हणून त्यांच्यावरती परिणाम असा होतो की त्यांच्या लोकांचा त्यांचा आर्थिक जी व्यवस्था आहे ती आता विस्कटलेली आहे. कोणी नवीन राष्ट्र युक्रेनशी व्यापार करू इच्छित नाही. तर त्याच्यामुळे त्यांची जी आर्थिक अवस्था जी आहे ती आता नक्कीच थोडीफार खराब झालेली आहे. परंतु एक मात्र चांगलं असं झालेलं आहे की जर पारंपरिक युद्ध झालं तर युक्रेनला ते युद्ध लढता यावं म्हणून अमेरिकेने गेल्या वर्षभरामध्ये त्यांना $2.5 अब्ज एवढ्या पारंपरिक शस्त्रांची विक्री केली आहे. म्हणजे याच्यामध्ये रशियाच्या रणगाड्यांच्या विरुद्ध वापरण्याकरता अँटी टँक गाइडेड मिसाईल्स, इतर क्षेपणास्त्र, अत्याधुनिक रडार, अत्याधुनिक तोफा वगैरे वगैरे. म्हणजे जर रशियाने युक्रेनवरती खरोखरच हल्ला केला, ज्याच्या धमक्या ते गेले काही महिन्यातून देत आहेत, तर त्यांना प्रत्युत्तर द्यायला संरक्षणात्मक जी क्षमता आहे युक्रेनची ती आता खूपच वाढली आहे. आणि याच्यामध्ये मी अजून एक मुद्दा काढतो आणि मग नंतर आपण पुढच्या पैलूकडे वळू शकतो. ते म्हणजे आपल्याला आठवत असेल की मागच्या वर्षी किंवा 1.5 वर्षापूर्वी अझरबैजान आणि आर्मेनिया नावाची 2 राष्ट्र आहेत हो. त्यांच्यामध्ये युद्ध झालं होतं. आर्मेनियाकडे अत्याधुनिक तोफा, अत्याधुनिक विमानं, अत्याधुनिक रणगाडे वगैरे होते आणि आर्मेनियाकडे होते. अझरबैजाननी त्याच्या विरुद्ध फक्त वापर केला ड्रोन्सचा. ड्रोन म्हणजे की छोटी विमानं ज्याच्यामध्ये पायलट नसतो, जी बिना पायलटची उडवता येतात रिमोटनी आणि त्याच्यावरती क्षेपणास्त्र किंवा इतर शस्त्रही लावलेली असतात. आणि या अझरबैजानच्या ड्रोन्सनी एका आधुनिक सैन्याचा आर्मेनियाच्या सैन्याचा पराभव केला. तर म्हणजे ड्रोनची ताकद केवढी जास्त आहे याच्यात मी जात नाही, परंतु ड्रोन हे अतिशय प्रभावी शस्त्र आहे आणि ते प्रभावी शस्त्र अतिशय कमी किंमत लागते. तंत्रज्ञान अत्याधुनिक आहे. ते आता अमेरिकेने मोठ्या प्रमाणामध्ये युक्रेनला दिलं आहे. म्हणजे जर पारंपरिक लढाई झाली तर युक्रेनकडे क्षमता आहे पुष्कळशी त्यांच्या लढण्याची. परंतु तो एक वेगळाच प्रश्न आहे. तर म्हणजे अशा प्रकारची जी परिस्थिती सध्या आहे ती अतिशय आहे, टेन्स आहे, परंतु युद्ध व्हायची शक्यताही जवळ-जवळ नाही. अश्विनी. सर या पूर्ण भागामध्ये, या रिजनमध्ये आणि रशिया आणि युक्रेनच्या या प्रश्नामध्ये अमेरिका आणि नाटोचा काय इंटरेस्ट आहे? ओके. अ, या सध्याच्या हे जे तणाव आहे रशिया, युक्रेन त्याचे 2 पक्ष आहेत. एका बाजूला आहे नाटो आणि अमेरिका आणि दुसऱ्या बाजूला आहे रशिया. नाटो म्हणजे काय? नाटो हे एक मिलिटरी अलायन्स होतं. हे दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झालं. पण त्यावेळेला असं वाटत होतं की सोव्हिएट युनियन हे युरोपवरती हल्ला करेल. कारण दुसऱ्या महायुद्धामुळे युरोपियन देशाची शक्ती ही खूपच कमी झाली होती. तर नाटोमध्ये नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनमध्ये सगळ्या देशांना एकत्रित आणून एकत्रित लढायचं ठरवलं होतं युरोपनी त्यावेळेच्या. आणि त्याला अमेरिकेचं अर्थात सर्वात मोठं असं पाठबळ होतं आणि अमेरिकेचं सैन्य हे तिथे तैनात होतं आहे. आता दुसऱ्या त्याला प्रत्युत्तर म्हणून रशियाने म्हणजे त्यावेळेच्या USSRनी वॉर्सा नावाचा एक मिलिटरी पॅक्ट केला होता, ज्यामध्ये इतर काही ईस्ट युरोपियन राष्ट्र ज्यामध्ये जर्मनी वगैरे होतं आणि सोव्हिएट युनियन हे सामील होतं. काळांतराने USSRचं विघटन झालं. 13-14 देश सोव्हिएट युनियन मधून बाहेर पडले आणि जो सध्याचा रशिया आहे तो त्याची निर्मिती झाली 90च्या दशकामध्ये, ज्यावेळेला गोर्बोचेव हे त्याचे प्राईम मिनिस्टर होते. त्यांचे 2 मोठे सिद्धांत होते. एक ग्लासनोस्ट आणि दुसरं पेरेस्ट्रॉइका. म्हणजे आपल्या म्हणजे राज्यकारभारामध्ये अतिशय पारदर्शकता असायला पाहिजे
आणि ज्याला जे पाहिजे ते त्याला द्यावं आणि शेवटी तो देश असतो. तर हे आता नाटो जे अलायन्स आहे हे काळात आधी ज्या वेळेला हे 13 देश वेगळे झाले, तर मला आकडेवारी आठवत असेल तर त्यापैकी 11 देशांनी ही म्हणजे की जे सोव्हिएट युनियन वेगळे झाले ते आता नाटो मध्ये सामील झालेले आहेत. त्यामुळे आता रशिया घाबरून गेलेला आहे की आपले जे जो आपला भाग होता ते आता वेस्टर्न वर्ल्डच्या बाजूने गेले आहेत. आणि तसंच त्यांना भीती वाटत होती की युक्रेन जो आहे तो सुद्धा त्याच्यात सामील होईल. तर म्हणून युक्रेन हा अतिशय जॉग्राफिकली हा अतिशय मोठा देश आहे. 4.5-5 कोटी त्याची लोकसंख्या आहे आणि नॅचरल रिसोर्सेस म्हणजे म्हणजे खनिज पदार्थ, तेल आहे, गॅस आहे, त्याच्याशिवाय आयर्न ओर आहे, तिथे खूप चांगलं आहे. आणि त्यांची ॲग्रिकल्चर म्हणजे शेती ही खूप चांगली आहे. म्हणजे युरोपला अन्नधान्य पुरवठा वगैरे यामध्ये त्यांचा वाटा हा मोठा आहे. तर आता रशियाची इच्छा अशी आहे की युक्रेननी नाटोमध्ये जाऊ नये आणि अमेरिकेचं आणि नाटोचं म्हणणं आहे की युक्रेननी नाटोमध्ये जावं की नाही हा फैसला, हा निर्णय केवळ युक्रेननी घ्यावा, कारण युक्रेन एक स्वतंत्र राष्ट्र आहे. तर म्हणून अमेरिकेची बाजू की युक्रेननी निर्णय घ्यावा, रशियाची बाजू की नाही निर्णय आम्ही घेणार आणि त्यांनी जायचं नाही. तर ते तिथे गेले तर आम्ही पारंपरिक हल्ला करू आणि त्याकरता त्यांनी एवढी मोठी जी सैन्य आहेत त्या सीमेवरती तैनात केली आहे. आणि एवढंच नव्हे ते युक्रेनचा एक अजून एक भाग होता क्रिमिया म्हणून, तर हो. तिथे तर त्यांनी आपलं अक्षरशः सैन्य तिथे उभं केलेलं आहे. तर त्याच्यामुळे सैन्य हे आता या दोन कालच जी प्रांत वेगळ्या ज्यांना मान्यता मिळाली तिथे पण आहे, त्याच्यानंतर क्रिमियामध्ये सुद्धा आहे, ब्लॅक सी मध्ये सुद्धा आहे. तर त्याच्यामुळे ते अतिशय मोठी धमकी देतात, तुम्ही काहीही केलं तर आम्ही त्याचा म्हणजे त्यांच्यावरती हल्ला करू. आणि इथे अमेरिका आणि युरोप यांची लढाई करण्याची क्षमता आहे, परंतु त्यांच्याकडे काही शस्त्रांची कमी नाही, सैन्याची कमी नाही, परंतु त्यांची जी इच्छाशक्ती आहे ती अजिबात नाही. कारण काय की अमेरिकाला जर कुठला सैनिक त्यांचा बाहेर परदेशामध्ये मारला गेला तर हम्म. ते अमेरिकन जनतेला आवडत नाही. म्हणूनच तुम्हाला आठवत असेल की मागच्या वर्षी 6-7 महिन्यापूर्वी अमेरिका अक्षरशः पळून गेलं अफगाणिस्तानमध्ये, कारण त्यांना तालिबानशी ऍक्च्युली लढण्याची इच्छा नव्हती. हम्म. त्याच्याकडे क्षमता केपेबिलिटी ही होती, परंतु त्याला माणसं थोडीशी मारून घ्यायची नव्हती. आणि आज तोच प्रकार इथे पण होतो आहे आणि तोच प्रकार आता युरोपचा पण झालेला आहे. त्यांना सुद्धा शस्त्र आहेत, सैन्य आहे, सगळं आहे, परंतु लढण्याची जी इच्छाशक्ती आहे ती नाही. आणि या दोन्ही जणांनी म्हणजे युरोप ॲज वेल ॲज म्हणजे अमेरिका यांनी जाहीर केलं आहे की काही झालं तरी आम्ही युद्धाचं प्रत्युत्तर हे युद्ध करून देणार नाही. आम्ही रशियाच्या विरुद्ध अतिशय कठीण असे आर्थिक निर्बंध हे लावू की ज्यामुळे रशियाचं प्रचंड मोठं आर्थिक नुकसान होईल. म्हणजे अमेरिकेची इच्छा आहे की युक्रेनला जे पाहिजे ते करून घ्यावं, रशियाची इच्छा आहे की नाही युक्रेननी सेपरेटच लावं. आणि अजून जास्त दबाव वाढण्याकरता जे पुतीन आहेत ते रोजच काहीतरी नवीन आक्रमक कारवाई करतात, ज्यामध्ये ज्याला मी ग्रे झोन वॉरफेअर म्हणतो, आणि अजून दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. अजून मी एक मुद्दा मानतो, मग आपण याच्या पुढे जाऊ शकतो. एक तर त्यांनी आपल्याला आठवत असेल की क्रिमिया ज्या वेळेला वेगळं झालं युक्रेन पासून, तर ते कसं झालं, तर रशियाने आपली जी प्रायव्हेट आर्मीज आहेत म्हणजे हम्म. काही रिटायर्ड झालेले सैनिक त्यांना रिटायर्ड झालं तर प्रायव्हेट आर्मीमध्ये त्यांचं रूपांतर होतं आणि त्याच्यामध्ये एक वॅगनर ग्रुप नावाचा एक मोठी प्रायव्हेट आर्मी आहे. आपण बघितलं असेल की जेम्स बॉन्डच्या सिनेमामध्ये अशा हो. प्रायव्हेट आर्मी, प्रायव्हेट डिटेक्टिव्ह वगैरे असतात हो. की जे काहीतरी काम करतात. तर तशा प्रायव्हेट आर्मीजना पाठवून दाखवलं की तिथे उठाव होतोय. तिथे खरं असं काय कुठला काय फार मोठा उठाव होता असं नाही, थोडाफार असेल, परंतु सगळी त्याला जी शक्ती आहे ती रशियाने पुरवली होती. त्याच्याशिवाय त्यांनी त्याच्यावरती सायबर अटॅक केले, त्याच्यावरती त्यांनी आर्थिक निर्बंध घातले, त्यांच्या विरुद्ध दुष्प्रचार सुरू सगळ्या जगामध्ये, आम्ही असं करू तसं करू. तर त्याच्यामुळे हे वेगवेगळं युद्ध सोडून, ग्रे झोन वॉरफेअरचा अर्थ काय होतो, युद्ध पण होत नाहीये प्रॉपर युद्ध, किंवा दुसरी जी शांतता असायला पाहिजे ती ती सुद्धा पण नाहीये. नाही. आणि युद्ध आणि शांततेच्या मध्ये हे वेगवेगळ्या कारवाया करतायत. त्याचा परिणाम हा होतो आहे, अमेरिकेवरती सुद्धा होतो आहे. म्हणजे काही तज्ञांचं असं म्हणणं आहे
की नुसत्या धमक्या देऊन, नुसतं सैन्याला तैनात करून रशियाने किंवा पुटिन यांनी एक मोठा विजय हासिल केलाय की अमेरिकन आणि युरोपियन जे युक्रेनमध्ये होते तिथून ते पळून म्हणे नाही आता इथे हल्ला होऊ शकतो, आम्ही आमच्या नागरिकांना काढून टाकतो, आणि ते पळून गेले. म्हणजे एक सुद्धा गोळी फायर झालेली नाहीये आणि तरी ते पळून गेले. तर म्हणजे काहींना वाटतं की हा एक मोठा विजय आहे त्यांच्या या ग्रे झोन वॉरफेअरचा. परंतु त्याला पण काही लिमिटेशन्स असतात, तर तो एक वेगळा मुद्दा होईल. परंतु महत्वाचं असं आहे की पुटिन स्वतःला एक युगपुरुष म्हणून पुढे आणण्याकरता, पुटिन रशियाला अमेरिकी ओढीची एक शक्ती म्हणून पुढे आणण्याकरता वाटेल त्या स्तरावरती जाऊ शकतात. आणि सध्या युक्रेन नावाचा देश आहे तो एक प्रयोगशाळा बनला आहे. मी हे वाक्य पुन्हा म्हणतो, युक्रेन हा देश प्रयोगशाळा बनलेला आहे. की खरं युक्रेन जरी नाटून गेलं तर काही एवढा काही मोठा फरक पडणार नाही, कारण त्याची लढायची क्षमताच नाहीये वगैरे, आणि काही मोठी आग लागणार नाहीये. तर परंतु आपण किती स्ट्रॉंग आहोत हे दाखवण्याकरता आता काय, तर रशिया आपली मसल्स दाखवते की आम्ही असं करू. युरोपवाले सुद्धा आता युरोपचं खरं तर म्हणजे अतिशय अधोगतीकरण होत आहे, त्यांची इकॉनॉमी खराब व्हायला लागलेली आहे, युरोपचं वय वाढत आहे, युरोप म्हातारा होतो आहे. तर ते सुद्धा की आपण काय करू शकतो हे दाखवण्याकरता नुसत्या निर्बंध लावत आहेत. आणि तिकडे जो बायडन यांना काहीच जमत नाहीये आणि त्यांची पॉप्युलॅरिटी रेटिंग खूप खराब आहे. तर आता आपण आपलं पॉप्युलॅरिटी रेटिंग वाढवण्याकरता ते दमदाटी करतायत की आम्ही आर्थिक निर्बंध लावू. तर म्हणजे तिघांचंही हे स्वतःला पुढे आणणं चाललेलं आहे की स्वतःचं उदात्तीकरण करून की आपण किती स्ट्रॉंग आहेत हे. परंतु याच्यामध्ये मात्र भारताला दोन मोठे धोके निर्माण होत आहेत. एक तर भारताचे राजकीय हित ही या दोन्ही पक्षाच्या बाजूला हे केलेली आहे, आणि दुसरं काही भारतीय तिसरे अडकलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं की चीन आता सगळं लक्ष जे जगाचं चीनवरती होतं ते आता तिथून हटून आता ते रशियावरती गेलं आहे. अश्विनजी. सर तुम्ही म्हणालात की युरोपमध्ये युरोप म्हातारा होतोय आणि वय वाढतंय युरोपचं आणि त्याला आता पारंपरिक युद्ध करण्याची त्याच्यामध्ये ताकद राहिली नाही किंवा इच्छा राहिली नाही. म्हणून ते आर्थिक निर्बंध रशियावरती लादतील आणि त्याचं रशियाला थांबवण्याचा प्रयत्न करतील. पण हे सगळे आर्थिक निर्बंध समजा युरोपनी लावले, तर ते सहन करण्याची आणि त्याच्याशी कोप अप करण्याची रशियाची ताकद आहे का? म्हणजे रशियाची अर्थव्यवस्था इतकी स्ट्रॉंग आहे का? की जर सगळ्या युरोपनी कडक आर्थिक निर्बंध घातले, तर त्याचा सामना करून पण रशिया टिकेल, की ते त्याच्यापुढे हे करेल म्हणजे त्याला शरण जाईल आर्थिक निर्बंधाला? असं आहे, जर आर्थिक निर्बंध लावले तर रशियाची ते सहन करण्याची ताकद आहे का? एवढं नक्की की आज युरोप आणि रशियामध्ये सर्वात मोठा जो व्यापार होतो तो गॅस आणि तेल याचा होतो. युरोपला आज जवळजवळ 40% गॅस आणि तेल हे रशियाकडून येतं, आणि ते स्वस्त आहे कारण त्यांचं लोकेशन एकमेकाच्या जवळ असल्यामुळे आणि पाईपलाईनच्या मदतीने अतिशय स्वस्त किमतीने गॅस तिथे पाठवला जातो. जर आर्थिक निर्बंध लावले आणि रशियाने गॅस थांबवला किंवा युरोपचे गॅस घ्यायचं थांबवण्याचं ठरवलं, तर त्याचा परिणाम दोघांवरती पण होतो, रशियावरती पण होतो आणि युरोपवरती होतो. जो युरोपला एवढा स्वस्तात गॅस मिळतो आहे तो लगेच कुठून मिळणार नाही, कारण त्यांना गॅस मिळण्याकरता मिडल ईस्ट आहे किंवा अमेरिका आहे किंवा इतर राष्ट्र आहे, परंतु ती इतक्या जवळ नाही. तर तिथून तो गॅस कटारमधनं म्हणा किंवा सौदी अरेबिया हे पोहोचवणं टँकरच्या मदतीने तेवढा त्याला वेळ लागेल आणि तेवढी त्याची किंमत पण वाढेल, आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम हा युरोपच्या अर्थव्यवस्थेवरती दिसतो. आणि रशियाला सुद्धा गॅस आणि तेल ही त्यांची सध्या जे त्यांचं एक्सपोर्ट्स आहे त्याच्यामध्ये ती एक मोठी मेजर कमोडिटी आहे, म्हणजे त्यांचं उत्पन्नाचं हे मोठं साधन आहे. तर त्याच्यामुळे रशियाचं पण नुकसान होईल. त्यांना गॅस कुठे विचारल्याने जर युरोपने म्हटलं तर गॅस विकेल कुठे, लगेच त्यांना पण कस्टमर्स मिळणार नाही. तर नुकसान दोघांचंही होईल, रशियाचं पण होईल, युरोपचं पण होईल. युरोपची अर्थव्यवस्था बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे, त्यांचं मार्केट बऱ्यापैकी मोठं आहे, त्याच्यामुळे ते असे निर्बंध म्हणजे त्यांना अशा प्रकारचं काही डिस्रप्शन झालं तर सहन नक्कीच करू शकतात, पण त्यांची कॉस्ट ऑफ लिव्हिंग ही वाढेल. तसंच जोपर्यंत रशियाकडे आहे, रशियाची इकॉनॉमी सुद्धा आता बऱ्यापैकी सुधारली आहे. परंतु जर तुमचं 30-40% उत्पन्न जर एकदम कमी केलं
तर अर्थात तुम्हाला सुद्धा म्हणजे तुमचा ज्याला काय म्हणायचं की प्रॉब्लेम तुमचे आर्थिक निर्बंध हे वाढू शकतात. तर त्याच्यामुळे हे आर्थिक निर्बंध किती दिवस लागतील, किती दिवस चालतील आणि किती प्रमाणात लागतील याच्यावरती ते निर्भर आहे. जर तुम्ही सगळं बँक आता जसं अमेरिका म्हणत आहे की आम्ही अतिशय कठीण आर्थिक निर्बंध लावू, म्हणजे आम्ही सगळी बँकिंग सिस्टीमच बंद करू, त्यांना आम्ही डॉलर्सच विकत घेऊ देणार नाही. तसं झालं तर आज अमेरिकन डॉलर्सवरती जगाची अर्थव्यवस्था चालते, की जवळजवळ हो. सगळ्या देशाचं व्यापाराचं साधन जे असतं ते अमेरिकन डॉलर्स असतं. तर ते काढलं तर रशियन रुबल जो रशियाचा जो करन्सी आहे त्याची किंमत ही खूप कमी होईल आणि रशियाला नक्कीच मोठ्या कठीणाईला तोंड द्यावं लागेल. आपल्याला कल्पना आहे की जे रशियावरती निर्बंध अमेरिकेने इतके वर्ष लादलेले होते त्यामुळे त्यांची आर्थिक प्रगती व्हायचा रेट होता तो खूपच कमी झाला होता. याचा अर्थ त्याचा परिणाम हा होत होता. रशिया काही हो. एक देश म्हणून देशोधडीला लागत नव्हता, परंतु त्यांची ताकद ही नक्कीच कमी झालेली होती. तर त्याच्यामुळे निर्बंध किती दिवस, किती प्रमाणामध्ये आणि किती सिरियसली दाखवले जातील याच्यावरती ते सगळं अवलंबून असेल. परंतु अर्थव्यवस्था ही खराब रशियाची तर होईलच, परंतु युरोपची सुद्धा होईल. अमेरिकेला अर्थात सर्वात कमी त्रास होईल कारण ते इथून पुष्कळच लांब आहे. परंतु आर्थिक निर्बंध लावण्याची सुद्धा काही लिमिटेशन्स आहेत. कारण युरोपची अर्थव्यवस्था आता काही प्रमाणामध्ये रशियाच्या अर्थव्यवस्थेशी जोडली गेली आणि लगेचच तो गॅस मिळणं, तशा प्रकारचं अन्नधान्य मिळणं मिळू शकेल. ते जगात काही त्याची कमी नाहीये, परंतु किंमत वाढेल, वेळ वाढेल. तर म्हणून आर्थिक निर्बंध लावण्याचे सुद्धा काही कमजोरी आहेत आणि ते 100% सक्सेसफुल होणं हे करणं हे एवढं सोपं नाही. अनलेस सगळं जग ॲग्री करेल त्यामुळे रशियावरती म्हणजे रशियाशी व्यापार करणार नाही, रशियाशी आर्थिक संबंध ठेवणार नाही, तर त्याची जी क्षमता आहे ती वाढू शकेल. अश्विनजी. म्हणजे एकूण काय की जो बायडन यांना आपली पॉप्युलॅरिटी रेटिंग वाढवायचं आहे. व्लादिमीर पुटिन यांना आपला एक इगो सॅटिस्फाय करायचा आहे. रशिया पुन्हा पूर्वीसारखा एकसंध करायचा आहे आणि युरोपला रशियाला जास्त वाढू द्यायचं नाहीये. या सगळ्या ह्याच्यामध्ये गिनी बनतोय किंवा सफर होतोय युक्रेन. याचा या देशाच्या या जगाच्या भागावरती नक्कीच राजकीय आणि आर्थिक परिणाम होणार आहे. येत्या काळात तो काय असेल हे आपल्याला दिसेलच. सर, आज आपण आलात आणि या एकूणच आंतरराष्ट्रीय प्रश्नाबद्दल इतकं सखोल विवेचन केलं त्याबद्दल आपले अनेक अनेक आभार. धन्यवाद. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.